नमस्कार. जयशंकर. उपस्थित सर्व शंकर भक्तांचे मनपूर्वक स्वागत. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसातही तुम्ही इथे एकत्र आलात, यातच तुमचं शंकर महाराजांच्या प्रती असलेलं प्रेम स्पष्ट होतं. आज महाराजांच्या आणखी एका सिद्धवचनाचं रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. अशक्य ते मजलाच शक्य. आपल्या जीवनात कित्येक वेळा असे प्रसंग येतात की त्यावेळेस आपल्याला शक्य होऊ शकणार नाही अशा गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यावेळेला आपण म्हणतो अमुक गोष्ट करणं अशक्य आहे. एखादी गोष्ट करणे आपल्याला अशक्य वाटते किंवा एखादी गोष्ट समजणे अशक्य आहे असे वाटते, किंवा एखादा आजार अथवा वेदना सहन करणे आपल्या क्षमतेपलीकडे असल्यास ती अशक्य आहे असे आपण म्हणतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या क्षेत्रात लागलेले असंख्य नवनवीन शोध एकेकाळी अशक्य मानले जायचे. कारण पूर्वीच्या काळी हे शोध लावणे म्हणजे मानवी क्षमतेच्या इतकंच नव्हे तर मानवी कल्पनेच्याही पलीकडे आहे असं मानलं जायचं. उदाहरणार्थ, मानवाने पहिल्यांदा चंद्रावर टाकलेलं पाहून, अन्य ग्रहावर यान पाठवून पृथ्वीवरून त्याचे केले जाणारे नियंत्रण, DNA तंत्रज्ञानाचा विस्तार, जगाच्या कोणत्याही देशात घडत असलेल्या घटनांचं वृत्त आपण त्याच क्षणी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणे, अशा सर्व गोष्टी आज जरी शक्य असल्या तरी पूर्वी त्या कदाचित अशक्य गोष्टीतच गणल्या जात होत्या. आणि हे वास्तव आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात कार्यक्षम असणाऱ्या वैज्ञानिकांमुळेच व त्यांनी लावलेल्या असंख्य शोधांमुळे कालपर्यंत ज्या गोष्टी अशक्यप्राय होत्या त्या आज शक्य झाल्या आहेत, हे तर आपण मान्य करतो. येशूने म्हटलं होतं, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. परमात्मा विश्वातील सगळ्यात सामर्थ्यशाली शक्ती आहे, जिथे कोणत्याही प्रकारे मोजमाप करणं शक्य नाही. आणि ज्या गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही त्या परमशक्तीच्या सहाय्याने, सहयोगाने करणं आपल्याला शक्य होऊ शकते. अशक्य ते मधला शक्य या वचनातून शंकर महाराज अस्तित्वाच्या त्या परमशक्तीचं प्रतिनिधी स्वरूपात हे वचन तुमच्या समोर व्यक्त करत आहेत. फक्त तुम्ही तुमच्या आत असलेल्या परमशक्तीबरोबर आपले तार जोडू शकलात, त्या शक्तीबरोबर आपला ताळमेळ बसवू शकलात, त्या शक्तीबरोबर एक सुसूत्रता स्थापित करू शकलात, तर महाराज जे शब्दात तुम्हाला सांगत आहेत ते प्रत्यक्ष तुमच्या जीवनात तुम्हाला अनुभवता येईल. सध्याच्या या नवनवीन अद्भुत शोधांविषयी बोलताना प्राध्यापक जॉन ब्रोबेक यांनी असं म्हटलं होतं की आज एकही वैज्ञानिक प्रामाणिकपणे असं म्हणू शकत नाही की अमुक एक गोष्ट करणं अशक्य आहे. निदान या क्षणी तरी ती कठीण आहे इतकंच काय तर तो म्हणू शकतो. आपल्या सध्याच्या ज्ञानाच्या बळावर अमुक एका गोष्टीचं स्पष्टीकरण देणं अशक्य आहे असं तो म्हणू शकतो. पण आपल्याला जर एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल तर आपण एक गोष्ट तर मान्य केली पाहिजे
की जीवशास्त्रात व शरीरविज्ञान शास्त्रात अज्ञात असलेली एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपल्या धर्मशास्त्रात देवाची शक्ती असं म्हटलं आहे. योगायोगाने आज धुवाधार पाऊस पडतो आहे आणि या पावसात देखील तुम्ही इथं आलात आणि इथे येऊन महाराजांच्या हे वचन तुम्ही सार्थक केलं आहे. खरं तर महाराजांच्या कुठल्याही सिद्ध वचनाचा तळ गाठणं इतकं सोपं नाही, पण ही अशक्य गोष्टही केवळ महाराजांच्या कृपेमुळेच शक्य होत आहे. तुम्हाला वाटेल की यात न समजण्यासारखं कठीण काय असं आहे. जे आपल्यासाठी अशक्य आहे ते महाराजांना सहज शक्य आहे. तेच तर महाराज या सिद्ध वचनातून सांगत आहेत. पण इतकी घाई करू नका आणि आपल्या सर्व अशक्य गोष्टी महाराजांनी शक्य करून टाकाव्यात म्हणून त्यांची प्रार्थना करू नका. तुम्ही असं काही करत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही प्रेमाने शंकर महाराजांच्या जवळ आलेला नाहीत, आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या जवळ आला आहात. या सिद्ध वचनातून महाराज फक्त अस्तित्वाच्या नियमाचे एक सूत्र तुम्हाला सांगत आहेत. आपण या नियमाच्या विरोधात संघर्ष करत असतो आणि त्यामुळे शक्य गोष्टी देखील अशक्य होऊन बसतात. महाराज जे सांगत आहेत ते या परमशक्तीबरोबर ताळमेळ बसवण्यासाठी सांगत आहेत आणि त्यासाठी त्या शक्तीच्या विरोधात आपण जो संघर्ष करत आहोत तो आधी आपल्याला थांबवावा लागेल. त्या शक्तीच्या विरोधात लढून कोणालाही जिंकता येत नाही. मुळात त्या शक्तीबरोबर लढणंच असंभव आहे. ज्यावेळी तुम्ही आपल्या स्वभावाच्या विपरीत काही करत असता तेव्हा त्या शक्तीबरोबर लढण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवत असता. तुम्ही दुःखी असता आणि त्या दुःखातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य वाटत असतं, तेव्हा सर्वात आधी हे जाणून घ्या की तुमच्या दुःखाचे निर्माते तुम्ही स्वतःच आहात. प्रकृती, परमात्मा, भाग्य, नातेसंबंध हे सर्व बहाणे आहेत आणि जेव्हा तुम्ही सुखी असता तेव्हा देखील तुम्ही स्वतः सुखाचे स्तोत्र असता. अन्य व्यक्ती, घटना, प्रसंग हे केवळ निमित्त मात्र असतात. शंकर महाराज ज्या शक्तीबद्दल बोलत आहेत ती परमशक्ती तटस्थ असते, निरपेक्ष असते. तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात असा कोणताही पक्षपातीपणा ही शक्ती करत नाही. अशक्य ते मधला शक्य असं महाराज म्हणतात. त्याचा अर्थ असाही होतो की जे शक्य आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या व्यर्थच्या संघर्षामुळे अशक्य करून ठेवता आणि पुन्हा ते शक्य व्हावं म्हणून अधिक संघर्ष करत राहता आणि ती गोष्ट अशक्यप्राय करून ठेवता. जिंकण्याची आकांक्षाच ज्या व्यक्तीने विसर्जित केली असते तिलाच त्या शक्तीचा सहयोग प्राप्त होऊ शकतो. अंश कधी पूर्णला हरवू शकतो का? सागराच्या लहरी सागराला कधी हरवू शकतील का? या असीम आकाशात, अंतरिक्षात कितीतरी ग्रहतारे निर्मित होत असतात, विनिष्ट होत असतात. आकाश तसंच राहतं, अस्पर्शित, तटस्थ, परमशक्तीप्रमाणे. आपल्याला जे काल अशक्य वाटत होतं ते आज शक्य झालं आहे आणि आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होताना दिसेल. प्रकृतीचा हा साधारण नियम आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत ती शक्ती अनुपस्थित असते आणि ज्यावेळी तुम्ही मिटता ती शक्ती प्रकट होते. म्हणजेच महाराज ज्या शक्तीबद्दल बोलत आहेत ती शक्ती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्हाला मिटण्याचं साहस करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही लढत असता त्यावेळी तुम्ही उदास, दुःखी असता, कष्टी असता आणि ज्यावेळी तुम्ही अस्तित्वाबरोबर असता त्यावेळेला तुम्ही सुखी असता, आनंदही असता, उत्सवपूर्ण अवस्थेत असता.
मग निर्णय घ्यायचा आहे तुम्हालाच. अस्तित्वाबरोबर उगाचच शत्रुत्वाचा भाव ठेवून जगण्यात आपला प्रयत्न असतो. इतकंच काय, आपल्या मनाबरोबर आपल्या तनाबरोबर एक शत्रुत्वाचा भाव आपण निर्मित केलेला आहे. अस्तित्वाबरोबर शत्रुभाव चुकीचंच आहे. अशक्य ते मधला शक्य. अशक्य शक्य होऊ शकेल, पण इथे शंकर महाराजांच्या मुखातून समग्र अस्तित्व त्यांच्या शब्दथेंबातून प्रवाहित होत आहे. जर तुम्हाला असा अर्थ काढताना एक अडचण, एक समस्या, एखादं संकट शंकर महाराजांनी मार्गी लावलं पाहिजे असा तुम्ही अर्थ काढता. असं जर अर्थ काढत असाल तर तुम्हाला त्यांचा इशारा कळलेलाच नाही. तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी शंकर महाराजांनी शक्य कराव्यात हीच तुमची अपेक्षा असते. त्यामुळे महाराजांच्या या वचनाचा आधार घेऊन तुम्ही एखादी अशक्य गोष्ट महाराज शक्य करतील म्हणून वाट पाहत बसता, प्रतीक्षा करता. पण महाराज या वचनाद्वारे अस्तित्वाचं एक रहस्यमय सूत्र तुम्हाला सांगत आहेत. त्यात अनेक पैलू आहेत आणि मी इतक्या खात्रीने तुम्हाला हे सांगू शकतो कारण मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष या सूत्राद्वारे अनेक समस्यातून मार्ग काढला आहे. याचा एक पैलू आहे समग्र समर्पण. अस्तित्वाप्रती जे योग्य आहे, जे उचित आहे ते अस्तित्व करेलच याबाबत आपल्या मनामध्ये असलेली श्रद्धा. आणि ही श्रद्धा असेल तर मार्ग सापडत जातात. दुसरा पैलू म्हणजे आपल्या मनाने जर ठरवलं अशक्य ते मधला शक्य, तर अशक्य गोष्टी आपणास शक्य होऊ लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे जगात असं काहीच अशक्य नाही ही भावना तुमच्या आत रुजली पाहिजे अंतर मनामध्ये. आणि आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होऊ शकतं हा विश्वास, हे ज्ञान, ही जाणीव आपल्या मनात जागृत असली पाहिजे. तुमच्या जीवनात आजूबाजूला पहा, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आज आपण सहज करू शकतो किंवा आपल्याला करता येतात. तसंच आज ज्या गोष्टी आपणास अशक्य वाटतात त्या भविष्यात शक्य होऊ शकतील. आज मोबाईलवर आपण कोणत्याही केबलशिवाय हजारो मैल लांब दुसऱ्या व्यक्तीशी संभाषण करू शकतो, व्हिडिओ कॉन्फरन्स करू शकतो. पण आपल्या पूर्वजांसाठी तर ही गोष्ट अशक्य होती ना, जी आज शक्य झाली आहे. त्याप्रमाणे आज आपणास ज्या गोष्टी अशक्य वाटतात ते भविष्यात नक्कीच शक्य होऊ शकतील. जी व्यक्ती अस्तित्वाप्रती समर्पित झालेली असते त्या व्यक्तीच्या कुठल्याही अपेक्षा शिल्लक राहत नाही. कारण तुम्ही स्वतःला शक्तिशाली समजत असता, पण हा तुमचा अहंकार असतो. या विराट अस्तित्वाच्या समोर सर्व शक्ती कुचकामी आहेत. एखाद्या कामाने तुम्ही झपाटलेले असता, दिवस रात्र त्याचाच विचार करत असता, त्या कामाच्या सफलतेसाठी अविरत प्रयत्न करत असता, तेव्हा एक दिवस चमत्कार घडतो आणि ते काम पूर्णत्वास येतं. अनेक वैज्ञानिकांनी लावलेले शोध पहा. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत, तुमच्या देखील होऊ शकतात. पण फक्त ईश्वराने तुमच्या गोष्टी शक्य कराव्यात म्हणून तुम्ही काहीच प्रयत्न न करता बसून राहिलात तर त्या कशा शक्य होतील. महाराजांची मदत तुम्हाला तेव्हाच मिळू शकेल जेव्हा तुम्ही स्वतः तहानभूक विसरून समग्र प्रयास करू लागाल. प्रकृतीचा एक सामान्य नियम महाराज आपल्या या वचनाद्वारे तुम्हाला सांगत आहेत. मीरानं विष पिलं पण तरी तिला काही झालं नाही, कारण कृष्णाप्रती तिचं समर्पण समग्र होतं.
कृष्ण त्यावेळी देहात उपस्थित नव्हता, पण त्याची मूर्ती तिच्यासाठी चैतन्यमय कृष्ण बनली. हा चमत्कार कृष्णाने केलेला नाही, तर त्याच्याप्रती मीराची जी श्रद्धा होती त्यामुळे हा चमत्कार घडला. अशक्य शक्य झालं. होंडा मोटर कंपनीबाबत माहीत नाही अशी व्यक्ती तुम्हाला आता तरी सापडणार नाही. 140 देशात बाईक, कार, ट्रॅक्टर, बोट मोटर्स आणि पॉवर स्टेशन विकणारी ही कंपनी, ज्या व्यक्तीने ही कंपनी उभी केली त्याचे वडील एक साधे सायकल रिपेअरिंगचे काम करायचे आणि त्यांची आई शिवणकाम करत होती. छोटे मोठे शिवायचे कामं करायचे. त्यांचे वडील जुन्या नादुरुस्त बाईक विकत घेऊन त्या रिपेअर करून परत विकायच्या आणि थोडेफार मेकॅनिकचे कामं करायचे. 1922 साली साईचिरो होंडा, जे या कंपनीचे मालक आहेत, त्यांनी 8 वर्षाचे असताना शाळा शिकत असतानाच फावल्या वेळात एक ऑटो रिपेअरिंग शॉप्समध्ये मदतनीस म्हणून काम सुरू केलं. त्यांनी नंतर अनेक वेगवेगळी कामे केली. त्यांना रेसिंग कारचं डिझाईन बनवण्याचंही काम मिळालं. ते करत असताना त्यांनी गाडीचे ॲव्हरेज वाढवण्यासाठी एक प्लग निर्मित केला, पण कोणत्याही कंपनीने तो स्वीकारला नाही. त्याच काळात एका रेसिंगच्या दरम्यान त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला. 1 महिनाभर ते हॉस्पिटलमध्ये होते. मधून घरी आल्यावर सर्वात प्रथम त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. 1937 साली 23 वर्षाचे असताना टिकाई सिक्की नावाने त्यांनी एक छोटीशी कंपनी सुरू केली. आणि त्यांना पहिला धक्का तेव्हा बसला जेव्हा दुसऱ्या विश्वयुद्धात त्यांची कंपनी उद्ध्वस्त झाली आणि जपानलाही त्या युद्धात मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे देशात एक मोठी आर्थिक मंदी आली होती. त्यांना आपली कंपनी विकावी लागली. 1945 मध्ये होंडाने पुन्हा आपली नवीन कंपनी सुरू केली, होंडा टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने, आणि त्यात मोपेडचे प्रोडक्शन सुरू केले. 1949 मध्ये त्यांनी 2 स्ट्रोकच्या इंजिनसह पहिली मोटरसायकल द ड्रीम बनवली. 1958 मध्ये त्यांचे मॉडेल सुपर क्लबमध्ये सामील झाले, ज्यांनी जपानमधील कंपनीनंच नाही तर इतर देशातील 200 कॉम्पिटिटर्सला मागे सोडलं. 80व्या दशकापर्यंत पोहोचेपर्यंत होंडा कंपनीने ग्लोबल मोटरसायकल इंडस्ट्रीवर 60% कब्जा केला होता. इतकंच नाही तर 80च्या दशकात होंडा जपानची 3री सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चर कंपनी बनली. आज होंडा कंपनी कोणाला माहीत नाही, पण एका साध्या सायकल मेकॅनिकचा मुलगा इतकी मोठी भरारी घेईल असं कोणाला त्यावेळी तरी वाटलं नव्हतं. त्याच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट त्याने शक्य करून दाखवली आणि असे हजारो उदाहरण तुम्हाला सापडतील. लिज्जत पापडचा प्रवास तुम्हाला माहीत असेलच. केवळ 80 रुपये इतक्या कमी भांडवलात फक्त 7 महिलांनी एकत्र येऊन 1959 साली सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय, ज्यांनी पहिल्या वर्षी जेमतेम 6,000 रुपये उत्पन्न मिळवलं होतं, त्यांचं आज 500 करोड रुपये उत्पन्नाचा पल्ला त्यांनी पार केला आहे. आज यात सहभागी महिलांचा आकडा 40,000च्या पुढे गेला आहे. मुंबईत फक्त 4 पाकिटे बनवण्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झाला. अशक्य शक्य होऊ शकतं, यात अस्तित्व त्यांनाच साथ देतं जे हार मानत नाहीत, जे आपले प्रयत्न थांबवत नाहीत, जे अथक परिश्रम करतात, जे समग्रतेने आपलं काम करतात. हाच नियम तुमच्या आंतरिक प्रवासात लागू पडतो. तुम्ही करत असलेली साधना कोणती आहे त्यापेक्षा तुम्ही ती किती समग्रतेने करत आहात ते जास्त महत्त्वपूर्ण असतं.
तुम्हाला आता जरी या प्रवासाची पूर्णता अशक्य वाटत असली तरी ती शक्य होऊ शकते आणि महाराज तुम्हाला या यात्रेच्या पूर्णत्वास मदत करतील. पण सर्वात आधी तुम्ही स्वतः तुम्हाला मदत केली पाहिजे. आणि स्वतःची मदत म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमचे प्रयत्न, उदासी आणि निराशेला तुमच्या मनातून हद्दपार करण्यासाठीचे तुमचे प्रयास, अस्तित्वावरील श्रद्धा तुमच्या जीवनात अनेक असाध्य गोष्टी साध्य करून जातील. टेलिस्कोप ज्याद्वारे अंतरिक्षात डोकावून तिथले रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न विज्ञानाद्वारे केले जात आहेत. अंतरिक्षातले असे अद्भुत फोटो आज आपण काढू शकतो, पाहू शकतो. पण 100 वर्षापूर्वी असं काही शक्य होऊ शकेल याची कोणालाच कल्पना नव्हती. आत्ताच्या ॲडव्हान्स टेलिस्कोपमधून अंतरिक्षात दूरवर पाहण्यात विज्ञानाला यश मिळालं आहे. हबल टेलिस्कोप यात सर्वात अग्रेसर आहे. युनिव्हर्समधील सर्वात दूरवरची गॅलेक्सी शोधण्याचा प्रयत्न चालू आहेत. पण या टेलिस्कोपपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कितीतरी वर्ष वाट पाहावी लागली. ग्लास आणि स्टीलपासून बनवलेले हे टेलिस्कोप मॉडर्न टेक्नॉलॉजीचे प्रमाण आहे. पण याची सुरुवात अशा ठिकाणाहून झाली होती की तुम्हाला विश्वास बसणार नाही. 6000 वर्षापूर्वी स्टोन एजच्या वेळी युरोपमध्ये पाषाणापासून एक स्ट्रक्चर बनवलेले होते. वैज्ञानिक मानतात की मनुष्याची अंतरिक्षातील ताऱ्याचा शोध घेण्याचा तो पहिला प्रयत्न असावा. पण असा प्रश्न उपस्थित होतो की अंतरिक्षातील तारे या प्राचीन लोकांसाठी इतके महत्त्वपूर्ण का होते? कारण शिकार करून आणि प्राणी पाळून जगणारी ही सभ्यता आकाशात कोणता शोध घेत असतील? ते दूरवर पहाडावर जाऊन आपल्या पाळलेल्या प्राण्यांसाठी लागणारे अन्न आणण्यासाठी जायचे. तेव्हा तिथे जाण्याचा अचूक वेळ ठरवण्यासाठी आकाशातील तारे सहाय्यक सिद्ध होत असतील. त्यांना कदाचित त्या काळी मनुष्याचे डोळे रात्रीच्या आकाशात 5000 तारका बघू शकतात. त्याच्या पुढे जाऊन जे आपल्याला दिसत नाही ते पाहण्यासाठी आपल्याला टेलिस्कोपची आवश्यकता असते. विज्ञान असं मानतं की हे तंत्रज्ञान 6000 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात होते. इजिप्तच्या पिरॅमिड बनवण्यापूर्वी 1500 आधी आणि स्टोन एजच्या 1000 वर्षापूर्वी हे तंत्रज्ञान अस्तित्वात असावे. प्राचीन काळी जेव्हा माणसाने फक्त दगड, लाकडे, हाडे असेच टूल त्यावेळी अस्तित्वात होते, तेव्हा देखील मोठमोठ्या पाषाणास कापून दूरवर त्यांना आणून एका ठिकाणी विशिष्ट उंचीवर ते बसवले. ते कसे बसवले असतील? पण तसं केलं असेल तर ते काम त्यांच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण राहिलं असणार. आणि ते फक्त एकदाच त्यांनी केलेलं नाही तर अनेक रचना विविध भागावर आढळून आल्या आणि त्या सर्वांना ईस्टच्या दिशेने फिरून बनवण्यात आलं आहे. या रॉक चेंबरच्या आधारे ते अंधारात पाहण्याचा प्रयत्न करत असावेत, जेणेकरून कमी प्रकाशात ते प्रकाशित तारे पाहू शकतील. कॉम्प्युटर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण 6000 वर्षापूर्वीचे जे आकाश होते त्याचे चित्र आज रेखाटू शकतो, जी या स्टोन चेंबरवरून दिसत असतील. पूर्ण वर्ष आकाशात सूर्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचा भासतो. म्हणजे त्यावेळी मनुष्याला हा अंदाज आला होता की अंतरिक्षात सर्व एका विशिष्ट टाईम टेबलनुसार होत आहे. ताऱ्यांना नीट पाहिलं तर त्यांच्या आकाशातली प्रवास निश्चित करण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. विश्वभरात असे अनेक स्टोन स्ट्रक्चर आहेत जे अंतरिक्षात डोकावण्यासाठी बनवले होते. प्राचीन काळापासून स्पेसमधील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न मनुष्य करत आला आहे. इजिप्तपासून ऑस्ट्रेलियापर्यंत प्रत्येक प्राचीन सभ्यता या शोधाचा हिस्सा राहिली आहे. सामान्य नजरेने जे आपण पाहू शकत नव्हतो ते या स्टोन स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपण पाहू शकलो.
पण आत्ताच्या आधुनिक टेलिस्कोप बनवण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण साधन होतं ते म्हणजे ग्लास. आणि पहिली काच आपल्याला पृथ्वीच्या आतूनच मिळाली होती. प्राचीन काळात असे नैसर्गिक काचेचे तुकडे सापडलेले आहेत जे प्रकाश परावर्तित करण्याचे काम करू शकत होते. जेव्हा मनुष्यात माहितीही नव्हते की याचा नेमका उपयोग काय असावा. कदाचित त्या काळी याचे एखादे टूल्स बनत असावेत अथवा एखादी शोभिवंत वस्तू. परंतु यातली सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट यांच्या उपयोगाने प्रकाशास नियंत्रण करता येऊ शकत होते. प्राचीन लोक असं करू शकले असतील तर ते एक रहस्यच आहे. आणि हा रहस्यभेद त्या लोकांनी केला जे एक खास समयी एका खास जागेवर राहत होते. 9व्या शतकात बगदादमध्ये सर्वात महान आणि शानदार शहरातील एक शहर होतं. याचा आकार गोल होता, 6,500 किलोमीटर दूरवर पसरलेला, आणि त्यात 4 दरवाजे होते जे एकमेकापासून ठराविक अंतरावर होते. याचा अर्थ इथं राहणारे लोक गणितीचे समज असणारी असे व्यक्ती होते आणि गणिताचा उपयोग करण्याची कला त्यांना अवगत होती. बगदादमध्ये एका जागी जिथे एक लायब्ररी होती आणि ज्यात ग्रीक, पॅरिस, भारत तसे अनेक देशातील विद्वान येत जात होते आणि या जागेवर ते आपले ज्ञान एकमेकाबरोबर शेअर करत होते. वेगवेगळ्या आयडिया एकत्रित मिसळणे असं इतिहासात प्रथमच घडत होतं. तिथं एक विद्वान होते ज्यांनी प्रकाशावर अनेक प्रयोग केले. मला आता त्यांचं नाव आठवत नाही. त्यावेळी काहीजण मानत होते की प्रकाश आपल्या डोळ्यातून निघतो, तर काहीजण मानत होते प्रकाश आपल्या डोळ्यात जातो. त्यावेळी बगदादच्या त्या विद्वानाने एक प्रयोग केला. त्याने एक खिडकी पूर्ण बंद करून त्यात एक छोटंसं छिद्र ठेवलं. या पद्धतीने त्यांनी जे बनवलं त्याला आज आपण कॅमेरा होल म्हणतो. त्या छिद्रातून येणाऱ्या प्रकाशातून समोरील भिंतीवर बाहेरील रस्त्यावरची एक प्रतिमा उमटली. त्यावरून हे सिद्ध झालं की प्रकाश बाहेरून आत येत होता, डोळ्यातून बाहेर जात नव्हता. पण एक गोष्ट अशी पण निदर्शनास आली की भिंतीवरील प्रतिमा उलटी होती. आणि त्यांनी त्यावर अजून अधिक प्रयोग केले. त्यातून अजून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे प्रकाश किरण एका सरळ रेषेत यात्रा करतात. आणि हा विचार नंतर अनेक भाषेत ट्रान्सलेट झाला. बुक ऑफ ऑप्टिक्स या पुस्तकात वरील गोष्टीचा उल्लेख आहे, जे 11व्या शतकात बगदादमधील त्या विद्वानाने लिहिले होते. त्यांनी प्रकाशाबाबत अनेक गोष्टीचा विचार त्या पुस्तकात केला आहे. 13व्या शतकात व्हेनिस जगात ग्लास बनवण्याचे एक प्रमुख केंद्र होते. इथे ग्लासेस बनवणाऱ्या लोकांमध्ये इतकी स्पर्धा होती की विश्वभरातील ग्लासेसच्या प्रेमींसाठी ही जागा म्हणजे एक स्वर्गच होते. तेव्हा अधिकतर ग्लासेसमधून आरपार पाहता येत नव्हतं, कारण बनवताना त्यात बबल्स आणि कचरा शिल्लक राहत होता. एकदम क्लिअर ग्लास बनवणं त्यावेळी तरी एक चॅलेंज होतं. त्यामुळं ते ग्लास बनवताना त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ टाकून एक्सपेरिमेंट करत ते ग्लास अधिक स्वच्छ पारदर्शक बनवण्याचे प्रयत्न चालू होते. ग्लास बनवताना खाऱ्या पाण्यात मिसळणाऱ्या मिठाऐवजी जमिनीवर उगणाऱ्या प्लांट्सचा वापर सुरू झाला. त्यामुळे ग्लास अधिक क्लिअर बनत गेली. प्लांटच्या सॉल्टमुळे व्हेनिसचे कारागीर अधिक पारदर्शक काच बनवू लागले. मानवजातीने पृथ्वीवर प्रथमच क्लिअर ग्लास बनवण्यास सुरुवात केली होती. आणि या बदलांमुळे समाजावर देखील मोठा प्रभाव पडला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याच्यामुळे आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. व्हेनिसमध्ये 1350 सालात बनवलेले भिंतीचित्र
आहे त्यात काही व्यक्तींचे चित्र आहेत जे लायब्ररीमध्ये बसून वाचत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यातील एका व्यक्तीने चष्मा घातलेला दाखवण्यात आला आहे. म्हणजे 700 वर्ष जुन्या या भिंतीचित्रातून माणसाने चष्मा वापरल्याचं स्पष्ट होत आहे. आता निश्चित सांगता येणार नाही की सर्वात प्रथम ग्लास लेन्सेस कोणी बनवल्या, पण या चष्म्याचा आणि आपण आता स्पेसमध्ये पाहतो त्या लेन्समध्ये काहीतरी संबंध आहे हे मात्र निश्चित. एकूण उपलब्ध माहितीनुसार 13व्या शताब्दीपर्यंत माणसाने ग्लास लेन्सेस बनवले होते. पण फक्त ग्लास बनवून अंतरिक्षात डोकावणं सोपं नव्हतं. हे काम तेव्हा शक्य झालं जेव्हा 300 वर्षापूर्वी युद्धात शत्रूंना दूरवरून पाहण्यासाठी एक यंत्र बनवलं गेलं. एका डच व्यक्तीने स्पाय ग्लास म्हणून बनवलेले यंत्र लवकरच सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आणि एका 44 वर्षाच्या गणिताच्या अध्यापक यांच्यापर्यंत ही माहिती पोचली. त्यांनी ते यंत्र घेऊन त्यात गणितीय सूत्रांचा वापर करून त्या यंत्राचे काम करण्याची पद्धत जाणून घेतली आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यांनी एका दिवसात आपला स्वतःचा एक स्पाय ग्लास तयार केला. आणि त्यांनी आपल्या या प्रयोगाबद्दल आपल्या एका मित्राला पत्राद्वारे कळवलं आणि त्यानंतर इतिहास बदलला. कारण त्यांनी ज्या मित्राला पत्र लिहिलं होतं त्यांचं नाव होतं गॅलिलिओ. गॅलिलिओने स्वतः लेन्स बनवण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यासाठी लागणारे साहित्य विकत घेतले. गॅलिलिओने 2 टेलिस्कोप बनवले. त्यातले दुसरे अधिक आधुनिक होते. ॲस्ट्रॉनॉमीसाठी हा एक अमूल्य खजानाच मिळाल्यासारखं झालं. अंतरिक्षात डोकावण्याचा आपला दृष्टिकोन, आपला अंतरिक्षातला प्रवास सर्व या टेलिस्कोपमुळे विकसित होऊ शकलं. या टेलिस्कोपद्वारे जे शोधलं गेलं त्यातून आपल्या ब्रह्मांडाप्रती आपले विचार पूर्ण बदलून गेले. गॅलिलिओने जे उपलब्ध माहितीचा आधार घेऊन एक मॅग्निफिशियंट स्पाय ग्लासची क्षमता 10% पर्यंत वाढवली होती. त्यानंतर त्यांनी रात्री आकाशात चंद्राच्या दिशेने तो टेलिस्कोप धरला. त्यांना चंद्रावर जे पाहिलं त्याने ते थक्क झाले. त्यांनी जे पाहिलं त्याचे डिटेल्स नोट ते बनवत गेले आणि अनेक ड्रॉइंग त्यांनी बनवले. त्यांना त्यांच्या टेलिस्कोपमधून पूर्ण चंद्र दिसत नव्हता. ते पाहत गेले, नोट्स बनवत गेले, चित्र बनवत गेले आणि नंतर परिश्रम करून सर्व नोट्स आणि चित्रांचा अभ्यास करून त्याने एक पूर्ण चंद्राचं चित्र बनवलं. ब्रह्मांडात अनंत तारे आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नव्हती. पण या उपकरणामुळे कोणीही अंतरिक्षात पाहू शकत होतं आणि त्याबाबत जाणून घेऊ शकत होतं. तिथं नेमकं काय दिसतंय हे गॅलिलिओच्या टेलिस्कोपमुळे आपण आपल्या सीमेपलीकडे चंद्र, मंगळाचे चंद्र आणि हळूहळू आपल्या मिल्की वे आकाशगंगेच्या सीमेपर्यंत आपण डोकावू शकलो. त्यानंतर जगभरात विविध प्रकारचे टेलिस्कोप बनवू लागले. पण जितके आधुनिक टेलिस्कोप निर्मित झाले त्यात एक त्रुटी होती. ती म्हणजे टेलिस्कोपमधून पाहणाऱ्या व्यक्तीवर ते दिसणारे दृश्य अवलंबून होतं. पॅरिसमध्ये अजून एक नवीन गोष्ट निर्मित झाली. ती देखील योगायोगानेच. बॉटलमधून मर्क्युरी पसरल्यामुळे 1830मध्ये त्यावेळेला फोटो काढणं इतकं सोपं नव्हतं. त्यावेळी हे अतिशय वेळखाऊ आणि मेहनतीचं काम होतं आणि त्यामुळे फक्त ठराविक लोकच ज्यांना यात रुची होती, रस होता, तेच हे काम करत होते. फोटो प्लेटवर तेव्हा प्रकाशाचा जास्त असर दिसून येत नव्हता आणि फोटो देखील खूप अनक्लिअर दिसायचे. पॅरिसमधील एक व्यक्ती लुईस ही गोष्ट बदलू इच्छित होते आणि त्या कामासाठी झपाटलेले होते. एक दिवस त्यांनी शिल्लक राहिलेली फोटो प्लेट आपल्या कपाटात ठेवली. त्या प्लेटवर जास्त वेळ प्रकाश पडला नव्हता.
लुईस ती प्लेट परत उपयोगात आणणार होते. आठवड्यानंतर ती प्लेट कपाटातून काढल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यावर एक साफ आणि डेव्हलप फोटो आला होता. आश्चर्यचकित होऊन त्यांनी कपाटात शोधाशोध सुरू केली तर त्यांना एक बॉटल सापडली. त्यात ठेवलेले मर्क्युरी सांडलेलं त्यांना लक्षात आलं. त्यांच्या मनात विचार आला की मर्क्युरीमुळे तर हा फोटो प्लेट प्रकाशासाठी जास्त संवेदनशील झाला नसेल आणि त्यामुळे कमी प्रकाशात इतका चांगला फोटो आला असेल. आपला विचार योग्य आहे की नाही ते तपासून पाहण्यासाठी त्यावेळी त्यांनी अनेक प्रयोग केले आणि जो फोटो काढला तो थक्क करणे इतपत स्पष्ट आला होता. निदान त्या काळासाठी तरी तो एक यशस्वी प्रयोग होता. पूर्ण फोटोग्राफिक तंत्रासाठी तो अतिशय सुंदर क्षण होता. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या टेलिस्कोपचा आणि या फोटोग्राफिक तंत्राचा काय संबंध आहे. पण जेव्हा फोटोग्राफी तंत्राला टेलिस्कोपमधील मॅग्निफिकेशन तंत्राबरोबर जोडण्यात आलं तेव्हा आपण गॅलिलिओने हाताने काढलेल्या चंद्राच्या चित्राऐवजी प्रत्यक्ष चंद्राचा फोटो घेण्यात यशस्वी झालो. ही आजच्या आधुनिक अवकाश संशोधनाची सुरुवात मात्र होती. रात्रीच्या काळोखात अंतरिक्षातील फोटो घेऊन आपण आपल्या दूरवर बघण्याच्या क्षमतेचा विस्तार केला होता. फोटोग्राफी आणि टेलिस्कोप तंत्र एकत्र येणं एक अद्भुत बदलास कारणीभूत ठरलं आणि ब्रह्मांडाबाबत आपला दृष्टिकोन पूर्ण बदलून गेला. यानंतर अनेक फोटो एकत्र करून अंतरिक्षाचा नकाशा काढण्याचे काम सुरू झालं. या ताऱ्यांचे फोटो बघताना त्याच्या प्रकाशाच्या कमी अधिक तीव्रतेनुसार त्याची गणना केली जात होती. पण यात एक अडचण होती, ती म्हणजे ताऱ्याची दुरी किती आहे ते ठरवणं मुश्किल होतं. म्हणजे पृथ्वीवरून पाहताना दोन ताऱ्यांची चमक समान असली तरी त्याचा अर्थ असा काढता येत नव्हता की ते पृथ्वीपासून समान दुरीवर आहेत. याचा अर्थ असा देखील होऊ शकत होता की एक तारा आपल्या जवळ असेल पण लहान असेल आणि दुसरा तारा दूरवर असेल पण जास्त मोठा आणि प्रकाशमान असू शकेल. पृथ्वीपासून तारे किती अंतरावर आहेत याचा अंदाज काढणं त्यावेळेला अवघड होतं. पण एका स्त्रीने यावर एक शक्कल शोधून काढली. असे अनेक तारे आहेत ज्यांचा प्रकाश कमी अधिक होत होता, पण त्यांचा प्रकाश एका रिदममध्ये कमी जास्त होत होता. लेविट नावाच्या महिलेने असे अनेक ताऱ्यांचा अभ्यास केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की ज्या ताऱ्याचा प्रकाश कमी होता त्यांचा रिदम जास्त गतिशील होता आणि जास्त प्रकाशमान ताऱ्यांचा जो रिदम होता तो मंद होता. जणू जास्त चमकदार ताऱ्यांचं हृदय हळूहळू धडकत होतं आणि कमी प्रकाशमान ताऱ्यांचं हृदय जास्त जोराने धडकत होतं. कोणताही तारा अंतरिक्षात कुठेही असला तरी त्याची चमकण्याची गती हे निश्चित करू शकत होती की तो कुठे आहे आणि त्याच्या कमी अधिक प्रकाशनाच्या आधारे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर नक्की करता येऊ शकत होतं. यावरून अंतरिक्ष संशोधकांना एक स्केल मिळाली. त्यावरून ताऱ्यांची दुरी अतिशय अचूकपणे मोजण्याचं तंत्र विकसित झालं. अनेक फोटो एकत्र करून ताऱ्यांचा अचूक दुरीचा अंदाज घेऊन ब्रह्मांडाचे एक चित्र आकारास येऊ लागलं आणि ब्रह्मांड किती विशाल आहे, विराट आहे हे जाणवायला लागलं. आपल्या आकाशगंगेसारखे अनेक आकाशगंगा अस्तित्वात असल्याचे दिसून आले. 1923 साली हबलनी अंतरिक्षातील आकाशगंगेचे अनेक चित्र काढली आणि त्यांना फिरत्या पृथ्वीवरून अंतरिक्षातले फोटो घेण्यासाठी टेलिस्कोप सतत हलता ठेवावा लागत होता आणि खूप मेहनत घ्यावी लागत होती. त्यांनी काढलेल्या फोटोच्या आधारे ब्रह्मांड अधिक विस्तारित होत गेलं. आपल्या आकाशगंगेच्या व्यतिरिक्त असलेली दुसरी आकाशगंगा शोधून हबल यांनी अंतरिक्षाबाबत आपल्या ज्ञानाचा विस्तार केला. हबल फक्त त्यावर थांबले नाहीत, त्यांनी गॅलेक्सीचे अनेक फोटो काढले, ते अभ्यासले
आणि त्यातून त्यांना जी माहिती मिळाली ती अजून आश्चर्यचकित करणारी होती. आपल्या बाहेर इतर गॅलेक्सी आपल्यापासून खूप जलद गतीने दूरवर सरकत चालली होती. एडविन हबलने यांनी सिद्ध केलं की ब्रह्मांड स्थिर नाही आहे, ते विस्तारत चाललं आहे. आणि त्यातूनच बिग बँग थेअरीचा जन्म झाला. टेलिस्कोपमध्ये अजून अधिक संशोधन झाले आणि प्रथमच जगात अंतरिक्षात राहून फोटो काढणारा टेलिस्कोप अंतरिक्षात सोडण्यात आला. ऑप्टिकल टेलिस्कोप 1990 साली अंतरिक्षात झेपावला. पृथ्वीच्या वातावरणाबाहेरून अंतरिक्षात अजून साफ आणि स्पष्ट पाहता येऊ शकलं. त्याच टेलिस्कोपचं नाव दिलं गेलं हबल टेलिस्कोप. आणि या टेलिस्कोपने अंतरिक्ष विज्ञानात प्रचंड यश संपादन केलं. याद्वारे जे काही आपण पाहिलं ते आपल्या पूर्वजांसाठी अक्षरशः स्वप्नवत होतं, अशक्य होतं. हबल टेलिस्कोपने दाखवून दिलं की वाळूच्या कणासारखे पसरलेले अनंत गॅलेक्सी अंतरिक्षात अस्तित्वात आहेत. पूर्ण अंतरिक्षात अरबो खरबो गॅलेक्सी आहेत आणि प्रत्येक गॅलेक्सीमध्ये करोडो तारे अस्तित्वात आहेत. आणि प्रत्येक तारा आपल्या सूर्या इतकाच मोठा आहे आणि विशाल. हा अस्तित्वाचा विराट विशाल विस्तार याच्यासमोर आपलं असणं किती क्षुल्लक आहे. अशक्य शक्य होऊ शकतं, पण त्यासाठी आधी तुम्हाला स्वतः समग्र प्रयत्न करणं भाग आहे. तरच तुम्हाला महाराजांची मदत मिळू शकेल. ज्यावेळी महाराज म्हणतात अशक्य ते मधलाच शक्य, त्यावेळी असं नका समजू की तुम्ही काहीच न करता तुमचे अशक्य काम महाराजांनी या कृपेने शक्य होईल. शक्य होऊ शकेल आणि तुम्हाला महाराजांचा प्रसाद देखील मिळू शकेल, पण सुरुवात तुम्हाला करावी लागेल. ही गोष्ट आपल्या अंतर्मनात नोंदवून ठेवा. नीरज यांचे काव्याने मी या चर्चेची सांगता करू इच्छितो, कारण ज्या पथावर ज्या वाटेवर तुमचं पाऊल तुम्ही उचलले आहेत, या प्रवासात तुम्ही थांबू नये, थकू नये, हार मानू नये. कारण जे सर्वांना अशक्य वाटत आहे ते तुमच्यासाठी सहज शक्य होऊ शकेल. पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर. पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर. वह मुसाफिर क्या जिसे कुछ शूल ही फतके थका दे. हौसला वह क्या जिसे कुछ मुश्किलें पीछे हटा दे. वह प्रगति भी क्या जिसे कुछ रंगीन कलियां तितलियां मुस्कुरा कर गुनगुना कर ध्येय पथ मंजिल भुला दे. जिंदगी की राह पर केवल वही पंछी सफल है. आंधियों में बिजलियों में जो रहे अविचल मुसाफिर. पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर. जानता जब तू कि कुछ भी हो तुझे पढ़ना पड़ेगा. जानता जब तू कि कुछ भी हो तुझे बढ़ना पड़ेगा. आंधियों से ही नहीं खुद से तुझे लड़ना पड़ेगा. सामने जब तक पड़ा कर्तव्य पथ तब तक मनुज ओ. मौत भी आए अगर तो मौत से भिड़ना पड़ेगा. है अधिक अच्छा यही फिर राह पर चल मुस्कुराता. मुस्कुराती जाए जिससे जिंदगी असफल मुसाफिर. पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर. याद रख जो आंधियों के सामने भी मुस्कुराते. वे समय के पंथ पर पद चिन्ह अपने छोड़ जाते. चिन्ह वे जिनको न धो सकते प्रलय तूफान घन भी. मुक रहकर जो सदा भूले उहों को पथ बताते. किंतु जो कुछ मुश्किलें ही देख पीछे लौट पड़ते. जिंदगी उनकी उन्हीं को भार ही केवल मुसाफिर. पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर. कंटकीत वह पद भी हो जाएगा आसान क्षण में. कंटकीत यह पद भी हो जाएगा आसान क्षण में. पाँव की पीड़ा क्षणिक यदि तू करे अनुभव न मन में. सृष्टि सुख दुख क्या हृदय की भावना के रूप है दो.
भावना के ही प्रतिध्वनि गूंजती भू दिशि गगन में। एक ऊपर भावना से भी मगर है शक्ति कोई, भावना भी सामने जिसके विवश व्याकुल मुसाफिर। पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर। देख सर पर ही गरजते हैं प्रलय के काल बादल, व्याल बन फुफकारता है सृष्टि का हरिताप आंचल। कंटकों ने छेद कर है कर दिया जर्जर सकल तन, किंतु फिर भी डाल पर मुस्कुरा रहा फूल प्रतिपल। एक तू है देख कर कुछ शूल ही पथ पर अभी से, है लुटा बेटा हृदय का धैर्य साहस बल मुसाफिर। पंथ पर चलना तुझे तो मुस्कुरा कर चल मुसाफिर। ज्या मार्गावरून तुम्ही चालत आहात त्या मार्गावर हसत प्रवास करा. उदास निराश दुःखी कष्टी होऊन हा प्रवास पूर्ण होणार नाही. मार्गावरील अडचणी समस्या व्यवधान पाहून कठीण वळणं पाहून हार मानू नका. थकून बसू नका. खोट्या भ्रमजालात अडकून वास्तविक सत्याच्या दिशेने सुरू केलेला हा प्रवास बंद करू नका. जीवनाच्या प्रवासात तोच यात्री सफल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, जो आंधी तुफानात देखील अविचल राहू शकतो. त्याच्याच जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. जर चालायचं निश्चितच केलं आहे तर रडत खडत का चालायचं? जीवनातील कर्तव्य तर तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. ते टाळता तर येणार नाहीत. आणि या मार्गावर मरण जरी सामोरं आलं तर त्याचा देखील हसत स्वीकार करा. जर या प्रवासात तुम्ही हसत राहिलात तर प्रवास सुखकर होईल, आनंददायी होईल, सुखद होईल, उत्सवपूर्ण होईल. जीवन प्रवासात जो निराश होत नाही, हार मानत नाही, भले कितीही भयंकर समस्या उद्भवली तरी ते एक आव्हान समजून स्वीकार करतो, तोच या कालचक्रावर आपल्या पाऊल खुणा उमटवून जातो. आणि अशा खुणा ज्या प्रलय देखील मिटवू शकत नाहीत आणि जे थोड्याफार कठीण प्रसंगासमोर आणि क्षुल्लक अडचणीसमोर हार पत्करतात, त्यांच्यासाठी त्यांचं जीवनच एक ओझं बनून जातं. कितीही काटेरी पथ असू दे, कंटकीत पथ देखील तुम्ही सहज पार करून जाऊ शकता. फक्त आपल्या पायाची पीडा मनात अनुभव करू नका. तुम्हाला ज्या निश्चित ध्येयापर्यंत पोचायचं आहे त्यासमोर या छोट्या मोठ्या दुःखाचं रडगाणं घेऊन बसू नका. सुखदुःख आपल्या मनावर अवलंबून आहे. तुमच्या मनातील भावतरंग आसमंतातील भावलहरी आकर्षित करत असतात. त्यामुळे तुम्ही दुःखी राहिलात तर जीवनात दुःख वाढत जाईल. तुम्ही दुःखी राहिलात तर तुम्ही दुःख आकर्षित करून घ्याल आणि आनंद राहिलात तर जीवनातला आनंद खेचून घ्याल. पण या गोष्टीची जाणीव नेहमी जागृत ठेवा की तुमच्या विचार आणि भावनांच्या पलीकडे देखील एक शक्ती आहे, ज्याच्यासमोर कितीही शक्तिशाली व्यक्ती असला तरी विवश आणि व्याकुळ होऊन जाऊ शकतो. जर तुम्हाला प्रवास अशक्य वाटू लागला तर झाडावर उमलणाऱ्या त्या फुलाकडे पहा. त्याच्या डोक्यावर ढगांचं गडगडाट चालू असतो. प्रलय बनून मेघ बरसत असतात. काट्याने त्यांचे संपूर्ण देह जखमी झालेलं असतं. जर्जर होतो तो, तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य कोमजलेलं नसतं. त्याचा संपूर्ण देह काट्याने छेदला जातो, तरी देखील त्याच्या सौंदर्यात कोणतीच कमी येत नाही. त्याचा सुगंध कमी होत नाही, त्याचं हास्य कमजोर होत नाही, त्याचा आनंद कमी होत नाही. महाराज या सूत्रातून तुम्हाला तुमचं साहस, तुमचं धैर्य टिकून अशक्य गोष्टी साध्य करण्याचं तंत्र शिकून जातात. आता तुमच्या हातात आहे की तुम्ही या वचनाला कशा पद्धतीने घ्यायचं, कशा पद्धतीने तुम्ही स्वीकार करता. मला या वचनावर चर्चा करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. चर्चेच्या शेवटी या वचनाला साजेचं एक काव्य आणि त्यानंतर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. अज्ञानीला बनवतील ज्ञानी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अज्ञानीला बनवतील ज्ञानी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
मूर्ख मनुष्य होतील शहाणी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तू सांगण्याआधी त्यांना कळते, तुझ्या मनीचे भाव उमजते. तुला वाटते कळते का नाही, शब्द तू शोधतो सांगण्यास काही. नको गाराने नको तराने, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अश्रू तुझ नैनीच्या कडा स्पर्शता, भाव मनीचे नेत्रात दाटता. शब्द नव्हे खरी मौन प्रार्थना, सांगतात अश्रू काही न सांगता. नकोस सांगू तू तुझी कहाणी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. व्यथा वंचना नव्या जुन्यावा, असो कितीही जुनाट पुराण्या. आज जन्मली नव दुःख तरानी, अगर जुनाट दुःखद कहाणी. असू देत लाखो वर्ष पुराणी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. व्यवधान हजारो वाटेवरती, असंख्य संकटे तुझ मार्गाभोवती. बिकट रासता रात्र काळोखी, तुफान वादळे त्यातून न विखारी. पुढदे संकटाची ही दामिनी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज उधावा कधीतरी तर, उडशील आकाशात तू घेऊन पर. पोहोचशील सहज गंतव्यावर, असो अडचणी लाखो मार्गावर. वादळ वारा अथवा पाणी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वादळ वारे वा झंझावात, नीती पुढे टेके मनुज आपले हात. सुटले घरदार तू झाला निराधर, उद्ध्वस्त झाले अवघे चराचर. नकोस घाबरू तू होता हानी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. लंगड्यांनाही आधार तुझाच, निर्बलांचे बळ अधिकार तुझाच. युक्ती शक्ती देतील तुला अन, गंध भरतील मधु तुझ्यात फुला. उद्धास पण देतील जवानी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विपदा आणि आघात पाहुनी, विचलित का होतो वार झेलुनी. दासी ती स्वामींच्या चरणी, कशास करतो तू तिची मन धरणी. प्रकृतीच स्वामींची दिवाणी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. गर्व नको उगा साधनेचा कराया, गर्व नको उगा साधनेचा कराया. मनी भक्तीचा अहम धराया. किती उंच तू उभारलीस कमान, स्वतः फोका करतो अभिमान. सोडून अहंकाराच्या कमानी, तोडून अहंकाराच्या कमानी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हररोज प्रतिक्षण चित्र काढतो, नैनी सर्वांच्या तुलाच पाहतो. हर भक्तांची एकची प्रार्थना, असमंतातून मैत्री एकच गर्जना. मुखी सर्वांच्या एकच गाणी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. धन्यवाद.